सध्या पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांकडे अख्ख्या जगाचे लक्ष लागून राहिलंय। भारताने देखील पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पदकांची कमाई करण्यास सुरुवातही केली आहे। त्यातच कोल्हापूरच्या एका सुपुत्राची या ऑलिम्पिक स्पर्धांच्या निमित्ताने चर्चा सुरू झाली आहे। आंतरराष्ट्रीय नेमबाज स्वप्नील सुरेश कुसाळे याने 50 मीटर एअर रायफल शूटिंग मध्ये यश मिळवत अंतिम फेरीत आपली जागा पक्की केली आहे। 1 ऑगस्ट 2024 रोजी स्वप्नीलचा अंतिम सामना होणार आहे। त्यामुळेच कोल्हापूर वासियांसह देशभरातील कित्येकांच्या नजरा पॅरिस ऑलिम्पिककडे लागल्या आहेत। कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावातील कुसाळे परिवारात स्वप्नीलचा जन्म झाला होता। जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक असणाऱ्या स्वप्नीलचे वडील सुरेश कुसाळे आणि गावच्या सरपंच असलेल्या आई अनिता कुसाळे यांनी स्वप्नीलला लहानपणापासूनच नेहमी प्रोत्साहन दिले आहे। गेली 12-13 वर्षे स्वप्नील हा आपल्या खेळामध्ये फार मोठा मनापासून काम करतोय, सराव करत आहे आणि मला आनंद वाटतो या ठिकाणी की माझा मुलगा एवढी मेहनत घेतो या खेळासाठी, ते बघून मी त्या खेळासाठी लागणार कधीही त्याला पैशाला कधी कमी केलं नाही। त्याचं आतापर्यंत जे काम आहे ते फार चढत्या क्रमाचं आहे। त्याच्या कामावरती, त्याच्या खेळावरती त्याच्या ज्या कोच मॅडम आहेत, दीपाल देशपांडे मॅडम, त्याही खुश आहेत। आज त्याची ऑलिम्पिकच्या मॅचसाठी पॅरिसमध्ये तो खेळलेला आहे, तो क्वालिफाय झालेला आहे। आज तो त्या ठिकाणी 7वा आलेला आहे। माझ्या परिवाराचा आणि माझा पांडुरंगावरती विश्वास आहे। देवाच्या कृपेनं आणि साऱ्या देशवासियांच्या कृपेनं तो नक्कीच आपल्या पदकाला गवसणी घालेल आणि देशाला पदक मिळवून देईल याची मला खात्री वाटते। गावातील जिल्हा परिषद शाळेत आणि भोगावती पब्लिक स्कूल या ठिकाणी आपले 7वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करत असतानाच स्वप्नीलला क्रीडा विषयक आवड निर्माण झाली। प्रशिक्षण घेत असताना पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलातून सांगली येथे प्रशिक्षण केंद्र मिळाल्यामुळे सांगलीमध्येच स्वप्नीलने आपले पुढचे शिक्षण घेतले आणि त्याचवेळी नेमबाज म्हणून आपले भविष्य घडवायलाही त्याने सुरुवात केली। 2015 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील एका स्पर्धेत रौप्य पदक मिळवून स्वप्नीलने राष्ट्रीय पातळीवर आपले नाव गाजवले, तर पुढे कुवेतमध्ये एशियन गेम्सच्या स्पर्धेत सुवर्ण पदकाचा मानकरी ठरल्यामुळे भारतीय रेल्वेमध्ये टीसीची नोकरी देखील त्याला मिळाली। ऑलिम्पिक स्पर्धांचे ध्येय डोळ्यासमोर ठेवलेल्या स्वप्नीलची 2020 टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांच्या पात्रता फेरीत अवघ्या 0.03 गुणाने संधी हुकली होती। मात्र खचून न जाता स्वप्नीलने नव्या जोशात तयारी करून 2024च्या आत्ताच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवलाय। मुलगा आमचा बाहेर गेला तरी आम्ही मुलाला साथ दिली म्हणून मुलं आमचा पुढं बाहेर घेत चालला आणि त्यानं प्रगती केली। सण वार त्याला काही माहिती नाही। आम्ही अपेक्षा करायची स्वप्नील तू घरी ये, तर म्हणायचा काय सुट्टी नाही मला, म्हणायचा मला करेल महत्त्वाचं आहे असा तो बोलायचा। मग आई वडिलांनी त्याला आशीर्वाद दिला, साथ दिली। पांडुरंगाच्या कृपेने तो आतापर्यंत जिंकला। मी स्वतः ऑलिम्पियन आणि अर्जुन अवॉर्डी रायफल शूटर आहे आणि गेली 10 वर्ष स्वप्नील कुसाळेची प्रशिक्षक म्हणून मी काम करते। तर स्वप्नील कुसाळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारामध्ये भारताचं प्रतिनिधित्व करतोय। तो त्याचा अभिमान तर आहेच, पण त्याशिवाय त्याची आधी जी त्याची कामगिरी राहिली आहे एशियन गेम्समध्ये, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये, तर त्या सगळ्या कामगिरीमुळे त्याच्याकडून अपेक्षाही खूप आहेत आणि 2022 मध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्येच त्याने ऑलिम्पिकचा कोटा मिळवल्यामुळे त्याला 2 वर्ष तयारीला 2 वर्षाचा पूर्ण कालावधी मिळाला। सो त्याचा फायदा त्याला नक्कीच होईल, त्यामुळे त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे। सो गेल्या वर्षभरात त्याची जी काही सातत्यपूर्ण कामगिरी राहिली आहे तर त्याचा त्याला ह्या स्पर्धेमध्ये नक्कीच फायदा होईल। दरम्यान एकदा पदरी निराशा पडल्यानंतर पुन्हा नव्या जोशाने स्वप्नील तयार झालाय। त्यामुळे अंतिम फेरीत चांगली कामगिरी करत तो सुवर्ण पदकाचा मानकरी नक्की होईल असा विश्वास प्रशिक्षकांसह स्वप्नीलच्या आई वडिलांनी आणि साऱ्या कांबळवाडी गावानेही व्यक्त केलाय। लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर।